दुसरं वाला म्हणजे वेगळी वर्क आहे. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? काही दिवसापूर्वी ना एक कमेंट मला रिसीव्ह झाली होती की ताई तुझे हेअर खूप छान आहेत, मस्त आहेत आणि तुला अशी हेअरकट पण छान सूट करते. म्हणजे 2-3 कमेंट जे आहेत ते मिक्स तुम्हाला सांगते मी. आणि त्यातून एक कमेंट ही पण होती की तू पार्लरला जाऊन ना छान मस्त केस कट करून आण. तर बघा, मला एक असा एक्सपिरियन्स आलेला आहे. म्हणजे डिलिव्हरीनंतर किंवा म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ना माझे हेअर खूप छान ग्रो झालेले होते आणि बऱ्याच वेळा डिलिव्हरीनंतर पण बघा भरपूर केस गळतात, पण माझे काही एवढे जास्त गळलेच नव्हते. म्हणून अशी थिक पण माझे होते ना केस झालेले होते, खूप लॉंग पण झाले होते. मग पिया जेव्हा अशी 4-1 महिन्याची झाली ना आणि मला तिला घेऊन पुण्याला वगैरे यायचं होतं, म्हटलं आता एवढा मोठा जुडा काय आता आपल्याला आवरणं होणार नाही, एकट्याला सगळं आवरायचं आहे. तर मी डिसिजन घेतले की चला हेअरकट करूया. मग मी पार्लरला गेली तिथे गावामध्येच आणि हेअरकट केली. म्हणजे माझे केस एवढे छान मस्त लांब झाले होते ना. आणि मी त्या स्ट्रेट हेअरचे जे होते ना, मी लेअर कटने कट करून घेतले होते त्यांच्याकडून आणि मी सांगितलेल्या लेंथपेक्षा त्यांनी भरपूर लेंथ कमी करून टाकली होती. म्हणजे तिथे शिकायला आलेल्या ज्या मुली वगैरे होत्या ना, पार्लरचा क्लास लावला, त्याही म्हणजे आश्चर्य करायचे की किती मोठे केस आहे आणि किती केस कट करून टाकले वगैरे वगैरे. पण तेव्हा आपल्याला जास्त बोलता येत नाही पार्लरवाल्यांना की तुम्हाला एवढं सांगितलं, तुम्ही एवढंच केलं. उगाच वरून आपण त्यांना पैसे देऊन सुद्धा येऊन जातो. मी तेव्हा डिसिजन घेतलं होतं की पार्लरमध्ये काही जायचं नाही, याच्यापुढे आपले हेअरकट जे आहेत ते करायचे. पण लकीली तेव्हा माझी हेअर ग्रोथ जी होती ना खूप फास्ट होती डिलिव्हरीनंतर, त्यामुळे एवढं काही मला वाटलं नाही. 3-4 महिन्यात बरीचशी हेअर जी ग्रोथ होती माझी झाली होती. आणि मागे आय थिंक 2-2.5 वर्षापूर्वी एकदा पियाचे हेअरकट करायला गेलो होतो, तेव्हा एकदा मी जे आहे बाहेरून कट केले. अदरवाईज त्यानंतर जो एक्सपिरियन्स आला आहे ना, मी घरच्या घरी स्वतः कट करते. मग तो कसाही कट हो, पण ज्या पद्धतीने मी कट करते ना तर ते चांगलीच कट होते. थोडं वाढल्यानंतर मग थोडं वाटायला लागतं, पण कसं आहे की आता 2-3 महिन्यानंतर पण टाईम मिळत नाही, आठवण राहत नाही की अरे आपल्याला केसही कट करायचे. सो लवकरच तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत जो आहे शेअर करेल की मी कसं घरच्या घरी कट करत असते. आणि बऱ्याच वेळा शेअरही केलं आहे. चला, हे सगळं बोलता बोलता तुम्हाला माझ्या गार्डनचा व्ह्यू पण मी दाखवून दिला. एक सदाफुली होती माझी, जी त्याची सीडपासून ग्रो झाली होती, जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल तर. पण ती आता खराब झाली, आय थिंक जास्त किंवा कमी पाण्यामुळे झाली असेल. आणि तिला कुंडी पण खूप छोटी होती, त्यामुळे ती बिचारी गेलीच आता. पण असो, आता पावसाचं जे आहे सगळ्याकडे वातावरण चाललेलं आहे. आमच्याकडेही कालच्या दिवशी रात्री पाऊस पडून गेला होता, त्यामुळे मला असं वाटते की 2-4 दिवसांनी येणाऱ्या विकेंडमध्ये जे आहे मस्त झाडांची जरा शॉपिंग करावी. चला, ते फ्युचरचा प्लॅन आहे. मी एक्सायटेड होऊन जाते झाडांचं नाव घेतलं तर. आणि विकत घ्यायचे म्हटल्यावर नवीन प्लांट्स येत आहे, मग जरा जास्तच एक्सायटेड होते. मी आज कैरीची भाजी करायचं ठरवलं. काल मस्त कैऱ्या विकत घेऊन आलो होतो आणि इतक्या फ्रेश आणि इतक्या म्हणजे छान होत्या. जास्त अशा म्हणजे काय होतं ना, कैरी जास्त आंबट असली ना, मग त्यामध्ये गूळचं प्रमाण जास्त घालावं लागतं. पण ती नॉर्मल आंबट असली की मग गूळ पण कमी पडतो आणि त्याची भाजी जी असते ना ती पण खूप छान बनते. तर मी आता म्हणजे सकाळीच म्हटलं लवकर बनवून घेते, म्हणजे मग जेवणाच्या आधीच ती थोडी गार पण होऊन जाते आणि फ्रीजमध्ये डब्बा भरूनही ठेवला जातो. पिया स्कूलला गेलेली आहे आणि आता डेलीचं रुटीन जे आहे ते सुरू झालेलं आहे. आणि मला स्कूलला नाही, सॉरी, ट्युशनला गेली आहे. तर मला कमेंट पण आली होती. मी डिस्क्राईब करत असते व्यवस्थित की काय कसं लावलं आहे, ट्युशन लावली आहे, कशासाठी लावली आहे. पण काय होतं ना, बऱ्याच वेळा तुमच्यापैकी बरेच लोक स्किप करून व्हिडिओ बघतात आणि मग काही गोष्टी असतात ते तुमच्याकडून स्किप होतात. आणि मला तरीही कमेंट येते की काय ट्युशन लावली आहे का, मग त्याचे चार्जेस काय आहेत, कशासाठी लावली ट्युशन, तू घरीच तिचं स्टडी घेते का, वगैरे वगैरे. आता त्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी सगळं जे होतं ते एक्सप्लेन करून सांगितलं होतं. आमच्या घराच्या जवळच आहेत आणि बरेचशी मुलं त्यांच्याकडे जात असतात. सो म्हटलं चला मग आता व्हॅकेशनमध्ये तिचंही छान जे आहे एक रुटीन लागेल. आणि ज्या पद्धतीने मी इमॅजिन केलं होतं त्या पद्धतीने सकाळी उठून मस्त 2 तास तिचेही जातात. आल्यानंतर जेवण वगैरे होतं, दुपारी थोडं खेळते वगैरे आणि सायंकाळी मग परत थोडा अभ्यास असतो तो करायचा. आणि मग जे आहे थोडं तिला खाली वगैरे खेळायला घेऊन जाते. अशा पद्धतीने तिची रुटीन आता छान लागली आहे, जोवर स्कूल चालू होत नाही तोवर. आणि आता मी इथे भाजी होत होती माझी, तोवर म्हटलं दुपारच्या भाजीची जी आहे ती तयारी करून घेऊया. आज शेवगाच्या शेंगांची भाजी करायची होती आणि कैरीच्या भाजीमध्ये हा तडका टाकून माझा झालेला आहे. आणि ऑलमोस्ट ही भाजी आता अजून 2 मिनटं उकडली की भाजी जी आहे ती बनून जाते. तसं मी लवकरच थोडं सुरुवात करून दिलं, कारण काय आपण किचनमध्ये काही कामानिमित्त आलो ना की आपल्या डोळ्यासमोर पुढचेही कामं असतात. मग असं होतं की चला हे पण करून घेऊया आणि बाकीचं काम उरलेलं मग निवांत करू. तसंच शेंगा निवडत बसली होती, तर लगेच त्यांना तडकाही दिला. म्हटलं त्यांना आधी वाफवून घेऊया आणि मग निवांत भाजी जी असते ती नंतर करता येते. आता गोष्ट अशी झाली होती की अचानकच असं वाटायला लागलं की चपाती न बनवताना मस्त या भाजीसोबत जर भाकर राहिली तर किती छान मजा येईल ना. तर मी काढली ज्वारी आणि म्हटलं चला, पियाच्या पप्पाने सांगितलं की तुम्ही दळून आणा, आज मस्त भाकरी बनवते. म्हणजे मसाल्याची भाजी असली की मग भाकरचा जो बेत असतो तो खूप कॉम्बिनेशन खूप छान होतं. आणि अचानकच ठरवलं, त्यांचं चाललं होतं की नाही सकाळी चक्कीवर कोणी दळून देत नाही, गहू वगैरे असलं दळून देता. म्हटलं काही असं काही नसतं, तुम्ही जाऊन बघा, फक्त दळली तर ठीक, नाही
नाहीतर मग आपण जे आहे म्हणजे चपातीच खाऊयात. पण लकीली जे प्लॅन केला होता की ह्या भाजीसोबत भाकर छान लागेल, तर मग दळूनही मिळालं आम्हाला आणि आज मस्त जे आहे ते भाजी आणि भाकरीचा जो आहे तो प्लॅन आहे. मी बऱ्याच वेळा असा विचारही करते, की घरीच जे आहे ना चक्की वगैरे घेऊया. माझ्या मम्मीकडे पण आहे चक्की. तर त्यांनी जेव्हा घेतली होती तेव्हा काहीतरी 6-7 हजारामध्ये घेतली होती आणि आता तीच जी चक्की आहे ती 15-16 हजारापर्यंत मिळते. त्यांची तर किती वर्ष झाले, म्हणजे मी आय थिंक 12th की 11th होती, 2011-12ला तेव्हा घेतली आणि अजून पण त्यांची चांगली आहे. त्याचा मधला काहीतरी दगड एक असतो, तो चेंज त्यांनी एक वेळा केला होता, पण चांगली चालते. म्हणजे घर थोडं मोठं असलं, लोकं थोडं जास्त असले तर मग पुरतं असंही. आणि आपण शहरात असलो की जागा पण खूप कमी असते, ठेवायलाही एवढी जास्त जागा नसते, म्हणून आपण विचार करतो की एवढी गोष्ट घ्यायची आणि मग ती ठेवायची कुठे असं. चला असं बघूयात, फ्युचरची प्लॅनिंग वाटलं तर कधीतरी घेईल. भाजी पण गार झाली होती कैरीची, तीही डब्यामध्ये भरून ठेवली आहे आणि आता भाकरींचा प्लॅन चालला आहे. पिया नाही नाही म्हणत पण सांगते ती मला भाकर खायची नाही, पण कसं तरी करून मी तिला खाऊ घालते की नाही. आपण एकतर आमच्या घरी जास्त भाकर होतच नाही, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, आणि मग कधीतरी होते तर मग मी ऑप्शनला जास्त ठेवत नाही. म्हणजे दळून आणलं पीठ की जेव्हा 2-3 वेळा स्टार्टिंगला भाकर होते ना तेव्हा मी राईस बनवतच नाही. म्हणजे तिनेही काही ऑप्शन नसलं की मुलं बरोबर खातात. आपण जर त्यांना आधीच ऑप्शन दिले की ठीक आहे तुला भाकर नाही खायची, मी राईस पण बनवला आहे, मग राईस का, मग तर भाकर खाणारच नाही असं होऊन जातं. म्हणजे आधीच आपण सांगताना जर मुलांना सांगितलं की नाही तुझ्याकडे हे एकच ऑप्शन आहे, तुला खावंच लागेल, मग बरोबर खातात. पण आपलं तसं असतं, बोल तुला काय खायचं आहे, मग तिथे गंमत फसते आपली आणि मग मुलं त्यांच्या पद्धतीने ऑप्शन देतात. सो बघा, विचार करून बघा, तुमच्यासोबतही अशा गोष्टी घडत असतील की माझा मुलगा आहे, मुलगी आहे, ती हे खातच नाही, तर ऑप्शन देऊच नका. म्हणजे तुला काय खायचं विचारण्यापेक्षा आपल्याकडे हे आहे आणि आपल्याला हेच खायचं, मग बरोबर खातात मुलं. शेवटी जातील कुठे, जे आहे ते बरोबर खातात. आणि भाकर जरा फुगली होती माझी, म्हटलं चला तुम्हाला दाखवते, आणि भाजी पण खूप छान बनली होती. कालच्या व्हिडिओमध्येच मला ना तुमच्यासोबत जे होतं ना हे एक असं शेअर करायचं होतं हॉल व्हिडिओ, पण म्हटलं सेपरेट बनवण्यापेक्षा पटपट जे आहे ह्या व्हिडिओमध्ये शेअर करूयात. आणि एक जो होता ना जो सोफा थ्रो आपण ज्याला म्हणतो तसा तो यायचा बाकी होता. म्हणजे बघा, मी काही शॉपिंग केली आहे, मिशोवरून सगळ्या गोष्टी मागवलेल्या आहेत आणि सगळ्यांची क्वालिटी काय, प्राईस वगैरे सगळं तुम्हाला सांगते. तर सोफा थ्रो असतो ना, तर आपण म्हणजे जसं की थंडीच्या दिवसांमध्ये असं एखादी ब्लँकेटसारखं सोफ्यावर ठेवलेलं असतं, थंडी वाजायला लागली की आपण त्याला पांघरू शकतो, अशा पद्धतीने दिसतंही छान ते. पण मी म्हटलं थोड्या चांगल्या साईजमध्ये मी आलं तर ते सोफा थ्रोला जे आहे सोफ्याच्या कवरमध्ये आपण जे आहे त्याला यूज करून घेऊ. तर तसे काही मागवल्या होत्या, एक सोफ्याचा कवर पण मागवलेला आहे आणि कुशन कवर असतात ना, तर ते पण मागवलेले आहेत. आता जे हे 3 कुशन कवर आहेत माझ्या हातामधले हे, आणि जे खालचे होते तुम्हाला जे रफवाले आहेत असे, तर ते मला अराऊंड 260चं जे आहे ते एक मिळालेलं आहे. मी जसं पुढे जाईल इमेज तुम्हाला जसं दिसेल तसं मी लगेच सांगेल तुम्हाला. आणि हे जे फ्लावरवालं आहे ना, हे 2 कुशन कवर 400 रुपयाचे आय थिंक आहेत, 410 रुपयाचे 2 आहेत हे. पण त्यावर केलेली जी डिझाईन आहे वगैरे ती खूप छान आहे. आणि हे दोघं जे होते ना हे जरा सॉफ्ट होते, आणि जे मी सेपरेट घेतलेत एक जे होते, जे 275चं 260चं एक आहे, तर ते थोडंसं जाडसर होतं, पण दिसायला खूप युनिक आणि छान दिसतं. आणि हे बघा, हे पण एक सेटमध्ये आहे, हे पण 410चं आहे आय थिंक. प्राईस थोडी 10-20 रुपयांनी कमी जास्त जी असते ती होऊ शकते जेव्हा तुम्ही चेक करणार. सो मी तुम्हाला सगळ्यांच्या लिंक्स ज्या आहेत ना त्या डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांच्यावर जशी प्रिंट आहे ना, जसे की पॉम्पॉम आहे, लाईन्स आहे, फ्लावर आहे किंवा चेक्स आहे, नाहीतर मग ब्लू कलरचं एक जे आहे ते कुशन कवर आहे, तशा नावाने मी त्यांच्या लिंक्स देईल, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही तुम्हाला त्यातून काही घ्यायचं असेल तर. आणि मला असं वाटतं की हे कुशन कवर जे आहेत ना, म्हणजे नॉर्मल कुशन कवरपेक्षा थोडे छान आहेत, युनिक आहेत आणि दिसायलाही छान दिसतात. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर बघा, हे एक ब्ल्यू कलरचं आहे आणि त्याच्या खालचं जे होतं ते चेक्सवालं आहे असं. सो प्राईसच्या अकॉर्डिंग वाटतं आपल्याला की थोडी जास्त प्राईस आहे, पण त्यांच्यावरची डिझाईन वगैरे जे आहे, कापड वगैरे जो यूज केला आहे, तर तो खूप छान आहे. म्हणून मला असं वाटतं की प्राईस बरोबर आहे आणि हळूहळू मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जमा करायच्या आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या थ्रू तुम्हाला पण एक रिव्ह्यू मिळून जातो. आपण बऱ्याच गोष्टी ज्या असतो तो स्क्रोल करताना बघत असतो आणि वाटतं आपल्याला की घ्यायचं की नाही, पण एक हॉनेस्ट रिव्ह्यू आपल्याला बऱ्याच वेळा मिळत नाही. तर बघा, हे एक थ्रो आहे, म्हणजे हे सोफा थ्रोच आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मला याला ॲज अ सोफा कवर जे आहे ते यूज करायचं आहे, पण गोष्ट अशी झाली की हे 2 सीटरसाठी जे आहे ना परफेक्ट आहे. म्हणजे क्वालिटी मला, आणि हे जे आहे ना 450च्या अराऊंड की 410चं हे एक जे होतं ते मिळालेलं आहे.
तुम्हाला जर सोफा थ्रो म्हणून याला यूज करायचं असेल तर मी म्हणते की एक नंबर लुक येणार आहे. आणि तुमच्याकडे जर 2 सीटर सोफा असेल तर मग तुम्ही जे आहे याला इन्क्लूड करून घेऊ शकता, किंवा ब्लँकेट वगैरे म्हणून पण तुम्ही याला वापरू शकता थंडीमध्ये, किंवा तुम्हाला कारमध्ये ॲज अ कम्फर्ट असं काही पाहिजे असेल तर तुम्ही त्याला ठेवून घेऊ शकतात. लुक खूप छान वाटतो आहे, जसं तुम्ही इथे बघताय. कलर पण खूप छान आहे, क्वालिटी जी आहे कापडाची ती पण छान आहे. पण मला असं वाटते की सोफा थ्रो जर मी यूज करत असेल तर बरोबर आहे, कारण माझा सोफा जसं तुम्हाला माहिती आहे की 3 सीटर आहे आणि 2 सीटर आहे. त्यामुळे मी जरी अजून एक मागवून घेतलं तसं तरीही मला ते साईजमध्ये कमीच होणार आहे. म्हणून मी त्याला ठेवू की नको असा माझा विचार चालला आहे. आणि आता हे जे तुम्ही बघताय ना, हे आता मी ओपन केलं आहे. याची साईज खूप छान आहे. ॲज अ आपण याला सोफा कवर यूज करून घेऊ शकतो. मी तुम्हाला टाकूनही दाखवेल. आणि ह्या सगळ्या ज्या काही मी कुशन कवर मागवलेल्या होत्या ना, ह्या सगळ्या याच्यावर मॅच होत आहे. जो लूक आहे ना माझ्या पुढच्या रूमचा, फक्त हे अंथरूण टाकल्यावरच म्हणजे पूर्ण जे आहे ना चेंज झालेला आहे. खूप छान वाटतंय. याची म्हणजे लेंथ पण खूप छान आहे. जर 3x3चा सोफा असेल, म्हणजे 3 सीटर 2 सीटरचा असेल ना, तरीही तुम्ही हे कॉम्बिनेशन करून घेऊ शकता. आणि याच्यामधून तुम्हाला जो कुठला पिलो कवर आवडला असेल तो तुम्ही याच्यासोबत मॅच करून जे आहे ते घेऊ शकतात. आणि सगळ्याच खूप छान दिसत आहे. कुठलंही तुम्ही घेतलं तरीही ते त्याच्यावर जे पॉम त्यांनी लावलेत असे, म्हणजे कलरचं जे वर्क केलं आहे ना, त्यावर आपण मॅच करून घेऊ शकतो आणि दिसायला छान दिसतं. सो मला वाटतंय की मी हे एक ठेवलं पाहिजे, कारण हे साईजमध्ये पण जे आहे परफेक्ट आलं आहे. अजून एक मागवलं की माझे दोघी जे सोफे आहेत दोघेही याच्याने कवर होऊन जातील. सो बघा अशा पद्धतीने आहे. आणि हे 500 समथिंग कितीचं तरी जे होतं ना, हे एक मिळालेलं आहे. सो सेट घ्यायचा असेल तर 1000पर्यंत खर्च जो आहे तो आपल्याला करावा लागेल. आणि क्वालिटी वगैरे छान आहे याचीही. सो जे थर्ड आहे हे पण थ्रोच आहे, सोफा कवर नाही, हे सोफा थ्रोच आहे. पण मी म्हटलं चला ट्राय करूया, जर व्यवस्थित दिसलं तर आपण याला जे आहेत अजून एक मागवून जे आहे ते करून घेऊ शकतो. पण याची पण साईज जी आहे थोडी छोटीच आहे. म्हणजे 2 सीटर सोफा असला तर एकदम छान बसू शकतं, किंवा मग सोफा थ्रो म्हणून आपण यूज करून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा आपल्याकडे एखादी चेअर असते, तर चेअरवर टाकायला सुद्धा हे खूप छान दिसेल. यामध्ये कलर्स पण अवेलेबल आहेत. आणि यासोबत पण ह्या सगळ्या ज्या पिलो कवर होत्या ह्या व्यवस्थित मस्त मॅच झालेल्या आहेत. आणि सॉफ्ट आहे, फॅब्रिक महत्त्वाचं म्हणजे. सो असं शॉल वगैरे म्हणून पण आपण याला जे आहे ते यूज करून घेऊ शकतो. आणि आता एक शेवटची वस्तू मी तुमच्यासोबत जी आहे ती शेअर करते. हे सोफा कवर मला इतकं जास्त आवडतं आहे. ऑर्डर करताना तर मला वाटलं की हे 3 सीटर असेल, पण हे 2 सीटरमध्ये रिसीव्ह झालं आहे. आणि थोडं कन्फ्युजन आहे घेताना की काय 2 सीटर 1 सीटर 3 सीटर, पण आता मला ते रिसीव्ह झाल्यानंतर समजलं आहे. सो हे 1100 समथिंग काहीतरीचं जे होतं हे सोफा कवर आहे. थोडं कॉस्टली वाटतं आहे, पण मी खरंच सांगते हे जे पण मी तुम्हाला आतापर्यंत दाखवलं ना, त्याच्यामधून सगळ्यात बेस्ट क्वालिटी जी आहे ना, म्हणजे जशी प्राईज आहे ना तशीच त्याची क्वालिटी पण आहे. आपण त्याला मागून पुढून जे जसं पाहिजे ना, आपण तशा पद्धतीने जे आहे त्याला यूज करून घेऊ शकतो. मशीनमध्ये वॉश करून घेऊ शकतो. आणि युनिक आहे महत्त्वाचं म्हणजे, असं एकदम रिच लुक जो आहे तो व्यवस्थित पूर्ण सोफ्यावर अंथरला ना तर खूप छान लुक येईल त्याचा. आणि मला असं वाटते की मी हे अजून 3 सीटरमध्ये अजून एक मागवावं. आणि हा पूर्ण सोफा जो आहे तो व्यवस्थित कवर पण होईल. खूप लॉंग आहे, सोफ्याच्या मागेपर्यंत चाललं जातं, म्हणजे परत निघणार पण नाही ते. तर मी तुम्हाला आता याची लिंक जी आहे 2 सीटरचीच देते. जेव्हा माझ्याकडे 3 सीटर अवेलेबल होईल, म्हणजे मी मागवेल, तेव्हा तुमच्यासोबत जे आहे मी शेअर करेल की हे 2 सीटर आणि 3 सीटर आहे म्हणून. सो मला असं वाटतं आहे की एक डिसेंट असा लुक जो आहे, जास्त कलरमध्ये खेळण्यापेक्षा एक असं छान जो लुक आहे ना, तो माझ्या पुढच्या रूमला ह्या सोफ्या कवरने येऊ शकतो. क्वालिटी पण खूप छान आहे महत्त्वाचं म्हणजे. सो बरेच दिवस यूज पण होईल. आणि ओव्हरऑल सांगायचं तर छान आहे. तर ही होती अशी छोटीशी शॉपिंग. बऱ्यापैकी गोष्टी मला आवडल्या आहेत आणि मी ठेवूनही घेणार आहे. आणि येणाऱ्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर पण करते जे काही मी ठेवत असते. कारण काय होतं, आपण मागवताना जे काही मागवतो त्यानंतर ते कसं आपण यूज होईल, त्याची क्वालिटी वगैरे सगळं बघितल्यानंतर आपण काही गोष्टी ठेवत असतो. काही गोष्टी आवडतात पण त्या साईजमध्ये बसत नाही, मग रिटर्न करावं लागतं. आणि तेच सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते, म्हणजे तुम्हाला न मागवता जे आहे आधीपासून सगळ्या गोष्टी माहीत होतील की ओके हे असं आहे, मग आपल्या गरजेचं आहे तर आपण घेऊयात असं. पिलो कवर वगैरे तर मला सगळेच आवडले आहेत, पण एक कुठला तरी 1-2 जे काही कवर जे आहे सोफा कवर मी ठेवेल, त्यासोबत मॅच होणारे कुशन कवर पण मी ठेवून घेईल. अदरवाईज मग 1-2 जे आहेत ते रिटर्न जातील. पण ओव्हरऑल जे सांगायचं म्हटलं तर खूप छान आहे. कशी वाटली माझी ही शॉपिंग तुम्ही मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.